न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागतंय. उज्ज्वल निकमांच्या नियुक्ती 15 दिवस अगोदर का नाही काढली? बजरंग सोनवणे. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. मात्र ही घटना का आणि कशी घडली याचा तपास पोलिसांनी करावा. दरम्यान खंडणी प्रकरणात 28 मेला रमेश घुले याची खंडणी प्रकरणात चौकशी का केली नाही? तसेच वाशीचे पोलीस निरीक्षक यांच्या हद्दीतून आरोपी पळून गेले त्या संदर्भात त्यांची चौकशी का झालीच पाहिजे आणि ती का झाली नाही? 9 तारखेला घडलेल्या प्रकारावरून पोलिसांच्या भूमिकेवर संशय येतोय. किंबहुना आरोपींना मदत करणाऱ्यांना नोटीस देऊन सोडणार आहात का? त्यांना सह आरोपी का करत नाहीत? असा संतप्त सवाल करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आरोपींना जेलमध्ये आणि पोलिसांकडे ही VIP ट्रीटमेंट मिळत आहे. 6 तारखेला घटना घडली आणि यावेळी आरोपींना मदत करणारे जे कोणी लोक आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी करा. आमच्या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी येथे कोणी माणूस ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड पकडला गेला पाहिजे. मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबांचं म्हणणं काय आहे हे देखील पोलीस अधीक्षक यांनी मागितलं आहे. ते आम्ही मुद्देसूद देणार आहोत. मात्र आज काढलेली उज्ज्वल निकम यांची ऑर्डर 15 दिवस अगोदर का काढली नाही असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे की हा तपास SP केला पाहिजे की हा काय गुन्हा नोंद केला नाही आणि ह्याच्यावर डबल मागणी केली जाणार नाही. हीच मागणी डबल रितसर मी गावकऱ्यांची तर मागणी आहे त्यांचा अर्ज जाणार. पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा ह्या पॉईंट वाईज एक पत्र SP साहेबांना देणार आहे आणि मी म्हणतो हीच तुम्ही माझी मागणी समजा. आणि आज तुम्ही शासनाच्या वतीनं पण आहात तर तुम्ही मला वाटतं की तुम्ही सुद्धा ही SP साहेबांना बोला आणि त्याच्यावरही करा. जर हे झालं तर पुढे काय होणार नाही. त्याच्यानंतरच्या ह्या जी मागण्या आहेत आजच्या 6 तर ह्या 6 मागण्यावर वारंवार ह्याच मागण्या मागतात. असं नाही की एखादं आंदोलन आज झालंय म्हणून दुसरी मागणी ऍड केली अशी नाहीये. ह्यांचं म्हणणं जे गावकऱ्यांचं कुटुंबाचं किंवा आमचं जे म्हणणं आहे ह्याच मागण्या आहेत. आता याच्यावर बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस जसं म्हणलं तसं ठीक आहे घटना घडतात पण ह्याच्यावर आता आज उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक केली. समजा ज्या मागण्या होत्या त्यातला एक मुद्दा मान्य झालाय. आता हे पोलीस महाजन आणि पाटील ह्या पाटलाला फक्त सस्पेंड केलंय. मग त्याला सहआरोपी त्याच दिवशी करा म्हणते ना गाव. मग आतापर्यंत अन्न होत नाही. तुम्ही पण शासनामध्ये आहेत. मला तुमचे म्हणजे ह्याच्यावर राजकारण नाही आणायचं. पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे तुम्ही आभार माना पण मी नाही मानणार कारण त्यांनी वेळेत केलंच पाहिजे. कारण आता काय होत नाही 3 महिने झाले ना किती दिवस संयम तुटत चाललाय आणि गावाला आता गावाने काय सांगितलं तुम्ही कुणीच येऊ नका. म्हणजे आता मी त्या घरात असताना सुद्धा मलाही म्हणले की पुढारी म्हणून येऊ नका. आता लोकप्रतिनिधी मला येऊ नका म्हणले मला पण बंद करावं लागलं गावाला यायचं. म्हणजे गावाची भावना सुद्धा एवढी तीव्र होत चालली कुटुंबाची व्हायला लागली. किती दिवस आणता पण आपल्याला करायचं तर आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.